बक्षीस बिडी साहेबांकडून संध्याकाळी शीतपेयाची मेजवानी ठेवलेली आहे. ते शीतपेय बाहेरच्या कंपनीचे असतात, इंडियन काहीच नसतं. सामना लवकरात लवकर चालू करण्यात यावा. पाहिजे स्ट्राईकला आहेत रितेश डांबरे, नॉन स्ट्राईकला आहेत अभि मुंगेकर, बॉलिंग टाकतायत बागवे. यापुढील सर्व सामने 3 षटकांचे ठेवले जातील. याची संघ मालकांनी आणि कप्तानांनी नोंद केली. वाईड बॉल गोकुळ कॅपिटल, तुम्ही जी प्रॅक्टिस करताय ती एका साइडला जाऊन करा. गोकुळ कॅपिटल, गोकुळ कॅपिटल, तुम्ही जी प्रॅक्टिस करताय ती साइडला एका साइडला जाऊन करा, समोर करू नका. अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. रनआउट पेनल्टी मागितलेली आहे.
वरचा रिव्ह्यू मागितलेला आहे. कृपया मैदानाच्या बाहेर जे खेळतायत प्रॅक्टिस करतायत त्यांनी करू नये. त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. बाहेर जे खेळतायत प्रॅक्टिस करतायत त्यांनी कृपया बसायला हवी. समीर वगैरे यांच्या मार्फत सगळ्यांना अधिक पाहिजे. ओके उत्कृष्ट
उत्कृष्ट फटका आणि उत्कृष्ट अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 22, 1 ओव्हर 4 बॉल 22 रन. या अगोदर जे समालोचन करत होते ते आपले मित्र समीर आवेरे थोडेसे थकलेले आहेत. आणि या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने गेलेला हा चेंडू बॅटला लागू केलेला आहे. हा तुझे रन काउंट होत आहेत. MVP आणि अशा प्रकारे या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचले 26 रन 1 ओव्हर 5 बॉल. शेवटचा चेंडू अंकित याचा सामना अमित याचा सामना करतात. प्रितेश गाजलेले असे फलंदाज हवे आकृतीच्या पटकावलेला हा चेंडू 1 या धावसंख्येवर त्यांना समाधान मानावं लागेल. आणि अशा प्रकारे धावसंख्या पुढे सरकते 27. 2 ओव्हर 27 रन. कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. या पुढील सामने हे 3 ओव्हरचे असतील. ही शेवटची ओव्हर आहे. रिव्हर्स शॉट या ठिकाणी प्रितेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण फटका आणि अशा तऱ्हेने 5 रन या ठिकाणी वाढलेले आहेत. धावसंख्या झाली 32. प्रितेश डांबरे यांची उत्कृष्ट अशा प्रकारची फलंदाजी आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पटकावलेला हा फटका. 1 रन थोडासा हुकलाय. कट्टेला लागला असता तर तुम्हाला चौकार मिळाला असता. एनिवे पुढचा प्रयत्न करा पुढच्या चेंडू मध्ये. आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली आहे 33. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 धावसंख्येवरती त्यांना समाधान मानावं लागेल. अशा तऱ्हेने आता सामना करतील अभिषेक गोलंदाजीसाठी सज्ज. अक्षय पुढचा चेंडू आणि चेंडू त्रिफळाची झालेले आहेत. अभिषेक डायरेक्ट चेंडूवरती बाद झालेला आहे. अशा तऱ्हेने पुढील फलंदाज मैदानामध्ये आला आहे अक्षय ढवळ. नावाजलेले फलंदाज. 3 बॉल आणि अशाच प्रकारचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या झाली 35. पुढील चेंडू सामना करतील प्रितेश डांबरे. 15 रन वरती खेळतायत 9 बॉल मध्ये. आणि आरएस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला संपर्क झाला नाही. अशा प्रकारे पंचांचा वाईटचा इशारा आणि या अतिरिक्त धावसंख्येने पंचांचा वाईटचा इशारा आहे. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता.
तुम्हाला शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. बॉल गेला. पुढच्याचा फटका आणि तशाच प्रकारची सुंदर अशी क्षेत्ररक्षण गोलंदाज ची आवश्यकता आहे. यापुढील सामना गोकुळ वॉरियर्स विरुद्ध
आणि या ठिकाणी गोलंदाजीसाठी नावाजलेले असे गोलंदाज बाब्या गोलंदाजीसाठी सज्ज. आणि उत्कृष्ट असा फटका अमित सिगन याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती त्यांनी उत्कृष्ट असा फटका मारून चौकार प्राप्त केलेला आहे. दणदणीत असा चौकार. अमित याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 बॉल 4 रन. पुढील चेंडू बाब्याचा आणि हा ऑफच्या दिशेने टाकलेला यॉर्कर करून घेतलेला आहे फलंदाजांनी. 2 बॉल 4 रन. पुढील चेंडू संतोष केदारी उर्फ बाब्या यांचा नावाजलेले असे गोलंदाज फलंदाज आणि हा पुरवलेला चेंडू एक टप्प्यावरती या ठिकाणी 2 धावा प्राप्त करण्यासाठी त्यांना आणि धावसंख्या झालेली आहे 6. 3 बॉल 6 रन. पुढील चेंडू बाब्यांचा सामना करतील अमित आणि हा उत्कृष्ट असा चेंडू बाब्या यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाहीये. त्यांनी प्रयत्न केला फटका मारण्याचा परंतु धाव त्यांना घेता आली नाहीये या चेंडूवरती. 4 बॉल 6 रन. 14 बॉल मध्ये 33 रनांचं आव्हान या ठिकाणी गोकुळ चॅलेंजर या संघाला पुढून फटका आणि 1 या धावसंख्येने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली असतात 5 बॉल 7 रन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संतोष केदारी उर्फ बाब्या यांच्याकडून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न चालू आहे. गोकुळ चॅलेंजर्स या संघाला जिंकण्यासाठी 13 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी धडाकेबाज फलंदाज आपल्या समोर विशाल चव्हाण. पाहूया काय करताय. आणि सुंदर असा फटका परंतु सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक अशी धावसंख्या आणि धावसंख्या पुढे जाऊन धावसंख्या झाली 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 8. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपला संतोष केदारी यांच्याकडून पाहायला मिळाली. या ठिकाणी 12 बॉल मध्ये 31 धावा करायच्या आहेत. 12 बॉल 31 धावा. पुढील गोलंदाज अंकित सावंत आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तयार. पहिला चेंडू सामना करतील विशाल आणि हा लेफ्टच्या दिशेने पटकावलेला चेंडू आणि एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागेल. एका धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 9. 11 बॉल मध्ये 30 धावा.
गोकुळ चॅलेंजर्स या संघाला 11 बॉल मध्ये आणि पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे गोकुळ नाईट रायडर्स या संघाकडून आणि पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट अशी चौका वाचवलेला आहे या ठिकाणी सुंदर अशी फिल्डिंग धावसंख्या थोडीशी दिसते 10 2 बॉल सो रहे कि नींद ले रहे आणि हा गुगली आणि अशा प्रकारे विशाल चव्हाण या ठिकाणी यष्टीचूत झालेले आहेत पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु गुगली असल्यामुळे त्यांना त्यांचा बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाही आणि ते यष्टीचूत झालेले आहेत अभि यांच्याकडून सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण यष्टीच्या मागे आपल्याला पाहायला मिळत होतं पुढील फलंदाज सुदेश कुली या ठिकाणी आपल्या संघाला विजयी करण्यासाठी काय प्रयत्न करतायत काय प्रकारचं योगदान आपल्या संघासाठी देतात ते पाहायचंय आणि हा उत्कृष्ट असा फटका परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या झाले 11 4 बॉल शेवटचे 2 चेंडू बाकी 8 बॉल मध्ये 28 रनांची गरज आहे धावांची गरज आहे 8 बॉल 28 रनची आवश्यकता आणि हा जोरदार असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी गजाराचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते 15 या ठिकाणी 7 बॉल मध्ये 24 रनांची आवश्यकता आहे गोकुळ चॅलेंजर्स या संघाला 7 बॉल कर्णधार फिल्डिंग घेतली आणि पुढचा फटका पुन्हा एकदा दणदणीत चौकार आपल्याला अमित याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय गोकुळ वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे गोकुळ वॉरियर्स 6 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता गोकुळ चॅलेंजर्स या संघाला 6 बॉल 20 रन कृपया सामना लवकरात लवकर चालू करायचा पंचांनी कृपया सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे कर्णधार प्रितेश डाबरे यांनी लक्ष द्या कृपया सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि आता गोलंदाजीसाठी तयार प्रितेश डांबरे या टुर्नामेंटचे MVP मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ दिस टुर्नामेंट आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा फटका सुदेश कुली यांच्याकडून पाहायला मिळतोय स्क्वेअरलेगच्या दिशेने मारलेला हा फटका चौकार दणदणीत असा चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पुढे सरकते 23 5 बॉल मध्ये 16 रनांची आवश्यकता आणि अति तटीचा असा चाललेला सामना रंगतदार अशा प्रकारचा हा सामना 5 बॉल 16 रन सुदेश कोहली सामना करतील प्रितेश डांबरे यांचा पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा चौकार आणि पंचांचा वाईटचा इशाराने अशा प्रकारे धावसंख्या पोहोचते 28 5 बॉल मध्ये 11 रनांची आवश्यकता आहे थांबरे 5 बॉल 28 रन
सुदेश कुली पुढील चेंडू प्रितेश आंबळे यांचा गबली टाकलेला आहे त्यांनी. सुदेश कुली यांना काही समजलं नाही तो चेंडू आणि तरी अवांतर धावसंख्या घेतलेली आहे आणि अशा तऱ्हेने धावसंख्या 29 झालेली आहे. 4 बॉलमध्ये 10 रनांची आवश्यकता आहे आणि या सामन्यामध्ये धडाकेबाज फलंदाजी करताना अमित 8 बॉलमध्ये 16 रन केलेले आहेत त्यांनी. पाहूया पुढील चेंडूवरती ते काय योगदान देत आहेत आणि पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा हा फटका होता आणि तशाच प्रकारची उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला गोकुळ नाईट रायडर्स यांच्या खेळाडूकडून पाहायला मिळते. 3 बॉल 9 रनची आवश्यकता. 3 बॉल 9 रन. सुदेश कुली सामना करतील प्रितेश डांबरे यांचा. पुढील चेंडू प्रितेश डांबरे यांचा. 3 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आणि जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि ते बाद झालेले आहेत आणि अशा प्रकारे 2 खेळाडू बाद झालेले आहेत. गोकुळ चॅलेंजर्स या संघाचे 2 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन बॉलमध्ये 9 रनांची आवश्यकता आणि या ठिकाणी सामना फिरलेला आहे. 2 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. प्रितेश डांबरे यांनी 2 बॉल आपले लिडन टाकायचे. अनिकेत गोंगले स्ट्राईकवरती आणि पुढचा चेंडू 1 धावसंख्या आणि या ठिकाणी सामना हा नाईट रायडर्स यांच्या बाजूने झुकलेला आहे. 1 बॉलमध्ये 8 रन हे अशक्यप्राय असं आव्हान मला वाटत नाही या ठिकाणी पूर्ण होईल आणि प्रितेश डांबरे यांचा पुढचा चेंडू बाहेर मारलेला आहे. या ठिकाणी गोकुळ नाईट रायडर्स हा संघ विजयी झालेला आहे. त्यांचं अभिनंदन. गोकुळ नाईट रायडर्स हा संघ या विजयी झालेला आहे.